अभ्यासयोग म्हणतात किंवा ध्यानयोग म्हणतात किंवा आत्मसंयम योग म्हणतात. 6वा अध्याय. त्यातली ओळी क्रमांक आहे 28. आपण सुरुवात करूया. ह्या 6व्या अध्यायामध्ये संपूर्ण कुंडलिनी जागृत झाल्यानंतर माणसाच्या अंतःकरणीचा भाव कसा तयार होतो, किंवा सुरुवातीला ज्ञानोबारांनी सांगितलं आहे की आपण आसन कसा असावा, आपला आसन कसं असलं पाहिजे, आसनावर बसल्यानंतर आपण भगवंताचं ध्यान कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, आपल्या आतमध्ये असलेल्या त्या विषयांवर आपल्याला, त्रिगुणावर आपल्याला, अहंकारावर आपल्याला विजय कसा मिळवता येईल, ह्याच्यासाठी ध्यानयोग आहे. ज्ञान म्हणजे काय? आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा पुरवठा ऑलरेडी आहेच. प्रत्येक माणूस हा ज्ञानी आहेच. प्रत्येक माणूस हा ज्ञानी आहे आणि जन्माला आल्यानंतर तो ज्ञान सोबत घेऊनच आलेला आहे, परंतु आत्मज्ञान नाही त्याच्याकडे. माणसाची गफलत कुठे होते? ज्ञान भरपूर असते, जगाचं ज्ञान पूर्ण आहे, जे जे डोळ्याने दिसतं त्याचं सगळं ज्ञान आहे, किती 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 भारी भारी संशोधन लावल्यात, पण आपल्याच आतमध्ये असलेल्या ज्याच्या सत्तेवर आपण हे ज्ञान मिळवतो त्या सत्तेची ओळख नाही. आणि म्हणून इथं सगळं काय होतं, इथं आपल्याला काय होतं, तर ज्ञानासाठी परत आपल्याला रिवर्स यावं लागतो. म्हणून आपल्या आतमध्ये असलेला अंतर्निष्ठ मनुष्य कसा असला पाहिजे? अंतर्निष्ठ असला पाहिजे. अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यावर आपली निष्ठा असली पाहिजे. आपलं भजन अंतरीच्या अंतरात्म्यामध्ये व्हायला पाहिजे. माळेवर भजन करून नाही जमणार आपल्याला, कारण ज्ञान कुठे आहे तर त्या अंतरीच्या अंतरात्म्याकडे आहे. आणि भजन आपल्या आत्मतत्वामध्ये असलेलं ते चैतन्य, त्या चैतन्यातून भजन व्हायला पाहिजे. जे लिहिलं की नाही, जेथं परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेथं ओसरती चारी, ते तर शब्द कळा कुसरी कोण काज. शब्दांचं काय काम? जेथं चारी वाण्या सुरू होतात आणि नंतर चारी वाण्या बंद पडतात, मग ही किमया कसली आहे? ही किमया भजनाची आहे. आणि तो भजन आपल्याला जमलं पाहिजे. आणि त्या भजनासाठी अथक प्रयत्न असले पाहिजे साधकाचे. आपलं अखंड भजन कसं चालेल ह्याच्याकडे प्रत्येक साधकाने लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी केलेली प्रत्येक जड जीवासाठी खटपट आहे. आणि ही खटपट आहे ना, हे ज्ञानोबारांनी लिहिलं आहे, 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी लिहून ठेवलं आहे. पण आपल्याला कळण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागेल. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर मग सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतर सद्गुरूंच्या कृपादृष्टीखाली आपल्याला हे ज्ञान होतं. सद्गुरूंची कृपा असेल तर हे ज्ञान होतं. आणि मग सद्गुरू काय करतात? कृपादृष्टी निहालिले आणि आपल्या पदी वैसविले. हे ज्ञानच असं आहे. ही आनंद संप्रदाय ही मालिकाच अशी आहे की प्रत्येकाला आपल्या पदावर बसण्याची संधी श्री गुरु देत असतात. आणि इतर ठिकाणी एकच, अनेक संस्था आहेत, अनेक मोठे मोठे आश्रम आहेत, पण तिथं त्यांची परंपरा आहे. एखादा माणूस किंवा एखादा ज्ञानी माणूस त्या आश्रमामध्ये ज्ञानी झाला, ज्ञानी हा आत्मज्ञानी नाही, ज्ञानी झाला तर तो त्याच्या मुलाला, त्याच्या मुलीला परंपरेने चालवतो. पण बाहेरच्या माणसांना त्या आश्रमामध्ये कोणालाच बसायची संधी देत नाहीत. पण आपल्याकडे असं आहे, आपणासारखे करीत तात्काळ
आपणासारखे करीती तात्काळ, नाही काल काळ वेळ तया लागी. अजिबात वेळ घेत नाही आपल्यासारखे. गुरु काय करतात आपल्याला? गुरु त्याच्यासारखे करून ठेवतात आणि कृपादृष्टी करतात साधकावर, आणि गुरु आपल्या पदावर बसवतात आणि आपल्यासारखे करतात. ही फक्त आणि फक्त ही आनंद संप्रदाय, वारकरी संप्रदायामध्ये ही प्रथा आहे. इथं कुठलाच आश्रम नाही आहे. प्रत्येकाने या, मेहनत करा, आत्मज्ञान मिळवा आणि आत्मज्ञानातून झालेलं ज्ञान लोकांना वाटा आणि इतर लोकांना आपल्यासारखे करा. गुरु या पदावर जरी असले तरी त्यांनी ह्या संप्रदायामध्ये सांगितलंय, गुरु म्हणजे काय, तर आपल्याकडं असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण काय करतो, इतरांना वाटतो, इतरांना आपल्यासारखे करतो आणि आपल्यासारखं केल्यावर आपल्या पदावर त्यांना बसवतो आणि आपल्या पदावर बसल्यावर मग ते गुरु शिष्य परंपरा जी संप्रदायाची आहे ती चालूच राहते. गुरु शिष्य बनवतो, शिष्य परत गुरु बनतो आणि तो शिष्य परत शिष्य तयार करतो. म्हणजे अशी परंपरागत आलेली आहे आणि ती परंपरा आपल्या ह्या वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि तशी परंपरा आपल्याला मिळालेली आहे. आणि प्रत्येकाला हे ज्ञान मिळवण्यासाठी गुरु हे तत्त्व आहे. शेवटीला काय सांगतात की गुरु हे कोणी माणूस नसून गुरु हे काय, गुरु हे तत्त्व आहे आणि त्या तत्त्वाशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला त्या आत्मतत्वामध्ये आपल्याला कसा प्रवेश मिळवायचा हे त्या आपल्याला कुंडलिनी शक्तीच्या द्वारे आपल्याला गुरु आपल्याला शिकवत असतात. आपण आता ओळी क्रमांक 28 चालू करूया. जी हे आत्मबोधाची आवडी केली सर्ग संसाराची कोरोंडी, ते वाचून येतेची गोडी नेणते अनिक. ते निष्काम म्हणतील का म्हणशील, निष्काम आपण त्यांना का म्हणावं, तर ज्यांनी ब्रह्मज्ञानाच्या आवडीने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीसाठी देहाची ओवाळणी करून टाकली. ज्यांनी आपल्याला आत्मज्ञानासाठी, ज्या शिष्याने आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी काय केलं, तर स्वर्ग आणि संसार, स्वर्गाची आणि संसाराची प्राप्ती मिळवण्यासाठी अनेक साधक पुढे असतात, अनेक भक्त लोक येतात. पण ज्यांनी कुठल्याच प्रकारची अपेक्षा केली नाही, निष्काम सेवा केली, निष्काम भक्ती केली, तर त्यांना हे ज्ञान काय होतं, तर ताबडतोब प्राप्त होतं. आणि तोच या मेजवानीचा अधिकारी आहे जो निष्कामतेने सेवा करत गुरुची, कुठलीच अपेक्षा मनामध्ये न ठेवताना. बघा बाकीच्या, आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पंथामध्ये फिरलो, बाकीच्या ठिकाणी सगळ्या पंथामध्ये काय करतात, तर काहीतरी अपेक्षा ठेवून लोक जातात, संसारामधल्या अपेक्षा ठेवून जातात आणि म्हणून त्यांना प्राप्ती मिळत नाही. इथं काय सांगितलं आहे, जी ही आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची कोरोंडी, ज्यांनी आत्मसुख मिळण्यासाठी स्वर्गसुख आणि संसार सुख काय केलं, ओवाळून टाकलं. ते वाचून येतेची गोडी नेणती अनिक. आणि असे जे लोक आहेत ज्यांनी संसार सुख आणि स्वर्गसुखाची ज्यांनी कुरवंडी करून टाकली, त्यांनाच या आत्मबोधाची गोडी लागते, आत्मचिंतनाची गोडी लागते, आत्मसुखाची गोडी लागते. आत्मसुखासाठी, सगळ्या आत्मकल्याणासाठी प्रत्येकाचं जीवन जे आहे, प्रत्येक साधकाचं जीवन आहे, प्रत्येक भक्ताचं जीवन आहे, प्रत्येक श्रद्धायुक्त भक्ताचं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये सुख मिळावं एवढ्यासाठी काय आहे, तर भक्ती आहे. आणि तेवढं आत्मसुख सोडून बाकी सगळं माणूस करतो. स्वर्गसुख काय, संसार सुख काय, अनेक प्रकारची सुख भोगायला आज माणूस तयार आहे, पण आत्मसुखाची त्याला अजिबात चाहूल लागलेली नाही. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे की आत्मसुख सगळ्यात मोठं सुख आहे आणि त्याच्याकडं कुणाचंच लक्ष नाही. सुख आहे कुठे,
सुख आत्म्याच्या ठिकाणी आहे, सुख आत्मदेवाकडे आहे. आणि आपण शोधतो कुठे? आपण शोधतो बाहेर, संसारामध्ये, वस्तूंमध्ये, गाड्यांमध्ये, प्रॉपर्टीमध्ये. नाही ना, सुख आपल्या आतमध्ये आहे. म्हणून ही आत्मबोधाची आवडी, ज्यांना आत्मबोध झाला त्यांनाच या आत्मसुखाची गोडी लागेल. बाकी लोकांना आत्मसुखाची गोडी लागणार नाही, कारण त्यांना भगवंताकडनं सारखं काहीतरी मागणे असतात त्यांच्या. इथे निष्काम लिहिले आहे. जो भक्त, जो साधक निष्कामतेने, निरीच्छेने जेवढी जेवढी सेवा करेल गुरूंची, तेवढा त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल. कारण ज्या ठिकाणी भगवंताची वस्ती आहे, तुकाराम महाराज बोलले की नाही, देव न लगे साठवणाचे रुधले जागे. देव नको बाबा, कारण ज्या ठिकाणी आत्मसुख आहे त्या ठिकाणी संसार दुःख, सुख नाही हा, संसार दुःखमुळं भरून ठेवलेलं आहे सगळ्यांनी. आणि म्हणून त्यांना ही प्राप्ती होत नाही, म्हणून त्यांना आत्मबोध होत नाही, म्हणून त्यांना आत्मसाक्षात्कार होत नाही. आत्मसाक्षात्कार माणसाला तुकोबाराला तर 8 दिवसात झालं. बऱ्याच संतांना आत्मसुख ताबडतोब मिळालं, आत्मसाक्षात्कार झालं प्रत्येक संतांना. मग सांसारिक माणसाला का होत नाही? तर तो कुठेतरी संसार सुखामध्ये, संसार सुख नाहीच आहे, संसार दुःखामध्ये अडकलाय. संसार हेच दुःखमुळं लागती दुःखाचे इंगल. बघा, विश्रांती नाही कोठे काही, रात्रंदिवस तळमळ आहे. आणि म्हणून आत्मसुख मिळत नाही माणसाला. मग ज्यांनी आत्मबोधाची या आवडी केली, स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून येतीची गोडी, नेणती अनेक. आणि ती माणसं संसार सुखाची, स्वर्ग सुखाची गोडी सोडून बाकी आत्मसुखामध्ये रममान झालेले आहेत. नेणती अनेक. अजून कुठल्याही आत्मसुखापेक्षा दुसरं सुख जगामध्ये नाहीच असं समजून काय करतात, तर ते आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी, आत्मानंदाशी एकरूप झालेले असतात. आणि आत्मसुख हाच आपला सगळ्यात मोठा सुख आहे. याच्या पलीकडं जे काय आहे ते दुःख आहे. ते एके वाचून याने भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. ज्ञानोबा सांगतात, ते एके वाचून याने, त्या एका परमात्म्य तत्वाशिवाय, एका परमात्म स्वरूपाशिवाय एके वाचून आणे भवस्वर्गादी ज्ञाने. स्वर्गाला जाणं, संसार सुख मानणं, ते अज्ञान ऐसा मने, अज्ञान आहे ते सगळं सांगतं. अज्ञान ऐसा मने निश्चय केला. एके वाचून एकच एक परमात्मा आहे. आणि ते एक परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी आपल्या जीवाची कुरवंडी करायला पाहिजे. प्रत्येकाने साधनानिष्ठ असलं पाहिजे. प्रत्येकाने साधनानिष्ठ व्हा. नाम, शरीर हे आपल्याला साधन दिलेलं आहे. शरीर काय साधन आहे. आणि त्या शरीरामध्ये असलेलं नाम, त्या नामाशी एकरूप होऊन आपल्याला, नामरूपे नौका आहे ती, त्या नौकेमध्ये आपल्याला बसून हे लोकातून परलोकात जाता येतो. आता दृष्टांत दिला, जैसा वायसी चंद्र न ओळखीजे, तैसा प्राकृती हा ग्रंथ नेनिजे. जैसा वायसी चंद्र न ओळखीजे. जसं कावळा आहे, कावळा, वायसी म्हणजे कावळा, तो चंद्राला अजिबात ओळखत नाही. पण चंद्राचं काम काय? तर चंद्रामृत देणं हे चंद्राचं काम आहे. आता चंद्रामृत कावळ्याला काय कामाचं आहे का? जो कावळा एका मासाच्या तुकड्यासाठी कावळ्यांमध्ये भांडत बसतो, तो कावळा, त्या कावळ्याला चंद्रामृताची गोडी लागेल का? हेच त्याला सांगायचं, जैसा वायसी चंद्र न ओळखीजे. जसा कावळा त्या चंद्राला ओळखत पण नाही हो, पण तैसा प्राकृती हा ग्रंथ नेनिजे. तसं जे लोक आहेत, जे लोक देहबुद्धीवर आहेत, त्यांना या ग्रंथामध्ये गोडी वाटणार नाही, अजिबात गोडी वाटणार नाही. का गोडी वाटणार नाही? आत्मसुख नाही, आत्मसुखाची चाहूलच नाही त्यांना.
सुख आत्म्यामध्ये आहे आणि सुख माणूस शोधतो कुठे बाहेर. सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता, रामदास स्वामी सांगतात. उदंड सुख लाभले जयाला, तो त्या उदंड सुख लाभ. कोणते सुख? उदंड सुख, विषयांचे सुख. विषयांचं सुख ज्याला लागलं तो विषयामध्ये वाहतच चाललाय, वाहतच चाललाय. मग ज्या माणसाला किंवा ज्या कावळ्याला मांसाचा तुकडा खाण्याची सवय आहे, ज्या कावळ्याला मांसाचा तुकडा मिळाला किंवा ज्या कुत्र्याला मांसाचा हाडाचा तुकडा मिळाला आणि तो सगळंच बसलाय. आता त्या हाडाच्या तुकड्यामध्ये वाळलेला तुकडा हाडाचा आहे, त्याच्यामध्ये काय मिळेल का? पण नाही, तो ते तुकडा तो जो कुत्र्याचा पिल्लू आहे, वरती करून दाताली स्वान कुत्रा हाडे चगडी. रामदास स्वामींनी लिहिले, वरती करून दाताळी स्वान कुत्रा हाडे चगडी. हाडं चगळत बसलाय. आता मला सांगा, हाडं चगळत तर चावता, हाडांना चावतो. अरे पण चावता चावता तो आपल्याच दातातून रक्त येतो आणि तो रक्तच पीत बसतो आणि त्याला वाटतं हड्डी लय गोड आहे. आपल्याला हड्डीतून सगळा रस निघून गेला, सुकलेली हड्डी आहे, पण चावत बसतो आणि ते चावता चावता स्वतःचाच रक्त येतो आणि त्या रक्तामध्ये तो समाधान मानतो. त्याला वाटतं लय गोड लागतं. तसं आपण काय करत आहे, हे कावळ्यासारखा जगामध्ये भरपूर परमार्थ चाललेला आहे, पण चकोरासारखा कोणी काय करत नाही. चकोर काय करतो, ते चंद्र जरी 15 दिवसांनी एकदा उगत असला तरी चकोर अजिबात काही खात नाही. ज्या वेळेला चांदणा येईल त्या चांदण्याचंच काय करतो, तो चंद्रामृत पितो. बाकी काहीही चकोर पित नाही. चंद्रामृत पिऊनच तो जगतो. तसं प्रत्येक माणसाने हे नामामृत सेवूनच आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. अनेक ठिकाणी अनेक पंथामध्ये खाव पिऊ या बसा, नाही महाराज, ते परमार्थ नाही होऊ शकत. परमार्थ होऊ शकत नाही. कावळ्यासारखा परमार्थ होतो. मांसाची हड्डी खाऊन आपल्याला परमार्थ नाही मिळणार. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपण आपला जो चाललेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला माळ घालायला सांगतात, ध्यान करायला सांगतात. बरोबर आहे, संतांच्या मार्गामध्ये चला. संतांच्या मार्गामध्ये आपण गेलो तर आपल्याला ज्ञान मिळेल. संतांनी जे काय आपल्याला नियम दिलेला आहे त्या नियमात आपल्याला चालावं लागेल. जसं आपल्याला ह्या लोकांमध्ये जसे आपल्याला नियम आहेत कायद्याच्या चाकोरीतच आपल्याला जावं लागतो. कायद्याची आपण उल्लंघन केली तर आपल्याला लगेच पोलीस स्टेशनला जावं लागतो. नवीन जेलमध्ये आपल्याला 52 पत्त्याची भाजी पण खायला जावं लागेल उल्लंघन केला तर. तसं संतांनी आपल्याला जे काय मर्यादा राखून दिलेल्या आहेत त्या मर्यादेमध्येच आपल्याला चालावं लागेल. संतांनी जे काय नियम दिलेत आपल्याला परमार्थासाठी सर्व आपल्याला नियमांचं पालन करावं लागेल. जैसा वायशी चंद्रन ओळखी जय तैसा प्राकृतिक ग्रंथ. तसं ह्या जे देहबुद्धीवर आहेत ते ह्या ग्रंथाला ओळखत नाही. म्हणजे ज्ञानवाला सांगतात, ज्ञानेश्वरीला कोणी हातच लावत नाही, कोणी वाचतच नाही. का वाचत नाही? आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. हिमांशूची म्हणजे चंद्र. इथं रामदास समजलेले, मेघ चातकावरी पालटेना, मेघ चातकावरी ओळेना तरी, मेघ चातकावरी ओळेना तरी चातक काही पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. मेघ चातकावरी ओळेना म्हणजे जोपर्यंत चातक पक्षी काय करतो तर त्या ढगातलाच पाऊस पितो, ढगातलाच पाण्याचे थेंब पितो. बाकी सगळे सरोवर भरलेले आहेत, सगळे नद्या भरलेल्या आहेत, नद्या नाले सगळे भरले, तरी पण तो चातक पक्षी काय करतो, मेघाच्या थेंबाचंच पाणी पितो. आणि चकोर पक्षी काय करतो, ज्या वेळेला कृष्ण पक्ष असेल त्यावेळेला वाट बघत बसतो आणि ज्या वेळेला चंद्र उगवला जातो तेव्हा चंद्राच्या प्रकाशातून
जे काय चंद्रामृत बाहेर पडतो त्या चंद्रामृताचंच सेवन करतो. बघा आपल्याला पक्षी किती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. तो चकोर किती श्रेष्ठ आहे, तो चातक किती श्रेष्ठ आहे, हे रामदास स्वामींनी क्लिअर लिहिलेलं आहे. सगळ्या नद्या भरल्या तरी पाणी पित नाही, पण मेघाचंच पाणी पितो. तसा प्रत्येक माणसाने काय करायला पाहिजे, तर आपण त्या भगवंताचंच नामामृतच प्यायला पाहिजे, की जे नामामृत ओरिजिनल आपल्याकडे आहे. त्या नामामृत आपण तो अमृत आपण टाकून आपण इतर पंथाच्या नादी लागून जे कोणी देईल ते आपण काय करतो, जपत बसतो. अरे पण ओरिजिनल तुम्हाला दिलेला आहे, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. जो ओरिजिनल भजन दिलेला आहे, लिहिलं की नाही, पिंड्या असता म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम. ओरिजिनल भजन आपल्याला आहे आणि त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि म्हणून आपल्याला ह्या चातकाची, ह्या चकोराची उपमा त्यांच्यासाठी नाही दिली, ते आपल्यासाठी दिलेली आहे. किती किती बघा, किती ते लोक म्हणजे याच्यासाठी वाट बघत असतात. वाट बघून ते काय करतात, ज्या वेळेला चंद्र आकाशात येईल त्यावेळेलाच त्याचं चंद्रामृत पितात आणि मेघांच्या पावसामध्येच त्यांचं समाधान होतं. पण आपल्याला आपण वाटेल ते करतो, मिळेल ते खातो आपण. इथं काय सांगायचं त्यांना, की कावळ्यात जशी चंद्राची ओळख नाही, कावळ्याला चंद्राची ओळख नाही, आणि गीत ग्रंथाची प्राकृत जणांना ओळख नाही, तसे प्राकृत लोकांना या गीताच्या ग्रंथाची ओळख नाही. परंतु तोच चंद्र जसा चकोराचे खाद्य आहे, चंद्र काय करतो, तर तोच चंद्र जसा चकोराचे खाद्य आहे, तसेच कर्माच्या फलांची ज्यांना आशा नाही त्यांनाच या गीतार्थाची ओळख होणार आहे. कर्माच्या फलाची अपेक्षा करत नाही, कर्म करतो पण फळाची अपेक्षा नाही. मग ज्यांनी फळाची अपेक्षा सोडली त्यांनाच हे ज्ञान मिळणार आहे. म्हणून फळाची अपेक्षा करायची नाही, कर्म करतच जावे. आणि जसं आपले चांगले कर्म आपल्या हातातून होतील तसं आपल्याला या नामामृताची गोडी आपल्याला आपोआपच लागते. तैसा सज्ञानाशी तरी हा ठावो आणि अज्ञानाशी आन गावो, म्हणून बोलावया विषय पहावो विशेष नाही. तसे जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्वातील स्थान आहे, विश्रांतीचे स्थान आहे. काय आहे, तसं जे लोक ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ कसा आहे, ग्रंथ वाचल्यावर त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना विश्रांती मिळते. श्रम जाऊन पावला विश्राम पावला चंद्रमौली. आपण कोणाची उपासना करतो, की ज्या शंकराने जो नाम जपला, शंकर ज्या नामातून घडला तेच नाम आपल्या प्रत्येक या आनंद संप्रदायामध्ये प्रत्येक साधकाकडे आहे. की जे नाही का लिहिलं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, अशी ती परंपरा आहे. आणि त्या परंपरेतून आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे. म्हणून काय लिहिले आहे, की जे ज्ञानी आहेत त्यांना ह्या ग्रंथातून त्यांना विश्रांती मिळेल, पूर्णपणे विश्रांती मिळेल या ग्रंथातून. आणि विश्रांतीसाठीच हा ग्रंथ आहे. बघा, प्रत्येक साधन जे आहे ते विश्रांतीसाठीच आहे. प्रत्येक ग्रंथ माणसाच्या मनाला, अंतःकरणाला विश्रांती मिळावी. विश्रांती म्हणजे काय, विश्रांती म्हणजे अंतकाली आपल्याला या देहाचा विसर पडला पाहिजे. अंतकाली आपल्याला विसर पडला पाहिजे. आणि अंतकाली जर आपली गडबड झाली, अंतकाली आपल्याला जर विषयांची आपल्याला आठवण झाली किंवा विषयांची आपली वासना झाली, तर मग जी आपण भक्ती करू ती सगळी एका क्षणात फुकट जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला अखंड चिंतन विठोबाचं सांगितलं आहे, सततम कीर्तयंतमा, सातत्याने तुम्ही चिंतन करा भगवंताचं, तरच हे ज्ञान प्रगट होणार आहे, तरच या ज्ञानाची ओळख होणार आहे. आणि जे अज्ञानी आहेत त्यांना परक्या गावाप्रमाणे आहे. आणि हा जो ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे किंवा भावार्थ दीपिका आहे, अज्ञानी लोकांना परक्या गावासारखं आलेल्यासारखं वाटेल, आणि ज्ञानी आहेत त्यांना आपल्याच गावामध्ये आल्यासारखं वाटेल. आपलं गाव म्हणजे आपलं गाव कुठलं आहे, की आपला देहाची या गावा, जया लागे आलिया पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. जानवरा सांगतात देहाची या गावा,
जया लागे आले पांडवा. या देहरूपी गावामध्ये आपण आलोय. तर आपल्याला देहरूपी गावामध्ये असलेल्या त्या परमात्म्याची आपल्याला भेट घ्यायची आहे. त्या भगवंताची भेट कुठे आहे? आतमध्ये आहे. आणि आपण शोधतो बाहेर. मग ज्या जागेवर असतो त्या जागेवर आपण जर शोधली नाही तर आपल्याला मिळेल का ती? अजिबात भेटणार नाही. म्हणून प्रत्येकाने दखल घ्या. ज्ञानोबा सांगता, आम्ही सांगत नाही. नाही तर तुम्ही म्हणत बाबुलनाथ महाराज सांगतो, अजिबात नाही. ज्ञानोबारांनी इथं लिहिलेलं आहे आणि त्याची अनुभूती आम्हाला आलेली आहे 100%. आणि म्हणून हे आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो की जे संतांनी लिहिले आहे, झाडू संतांचे मार्ग, आडरांनी भरले जग. सगळे जग आड मार्गाला चाललेत. संतांच्या मार्गाला कोणी येत नाही. झाडू संतांचे मार्ग, आडरांनी भरले जग. उच्छिष्टाचा भाग उरला, शेष होतो शिव. अर्थ लोपली पुराणे आणि नाश केला शब्द ज्ञाने. अर्थ लोपला याच्यामध्ये ग्रंथामध्ये, पण शब्दांनी नाश करून टाकला. म्हणून ज्ञानोबारांनी स्पेशल शब्द आपले वापरलेत. स्पेशल भाषा तयार केली ज्ञानोबारांनी, की आत्तापर्यंत जी भाषा 5200 वर्षानंतर संस्कृत भाषा कोणाला कळाली नाही. म्हणून त्याच कृष्ण परमात्म्याला दया आली आणि ते ज्ञानोबाराच्या रूपाने आले आणि त्यांनी 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषा मिळून हा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी लिहिलेला आहे. तुमच्या अंतःकरणाचा भाव व्हावा म्हणून हा ग्रंथ लिहिलेला आहे. तुमच्या अंतःकरणी भगवंताची भक्ती व्हावी. या शब्दामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये भक्ती आहे. या प्रत्येक शब्दामध्ये युक्ती आहे. प्रत्येक शब्दामध्ये भाव आहे. म्हणून भावार्थ दीपिका. खरं नाव काहीच आहे, भावार्थ दीपिका. शब्द अक्षरांच्या सुटल्या गाठी. प्रत्येक शब्दामध्ये गाठ आहे, ती सोडवता यायला पाहिजे, तरच आपला अंतःकरणाचा भाव होईल. ते गाठी तशाच राहिल्या, आपल्या आतमध्ये भाव होणार नाही. आणि म्हणून आपल्याला श्री गुरूंचीच कृपा पाहिजे. गुरु कृपा झाली आणि इमारत फळाशी आली. गुरूंची कृपा पाहिजे. तैसा सज्ञानाशी तरी हा ठावो आणि अज्ञानाशी आन गावो. जे सज्ञान आहेत, जे ज्ञानी आत्मज्ञानी आहेत, त्यांनाच हे ज्ञान मिळणार आहे. त्यांनाच या ज्ञानाची कल्पना येणार आहे. आणि जे अज्ञानी आहेत त्यांना परक्या गावामध्ये आल्यासारखं वाटतो. म्हणजे आपला देहरूपी गाव सोडून ते सगळे गाव, जे जे गावं दिसतात द्वैतातली, ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, ह्या देशात जा, त्या देशात जा, देव बघायला सगळे फिरत फिरत सुटल्यात. सगळीकडे काय करतात, भरकडत सुटल्यात लोक. म्हणून या विषयाबद्दल विशेष बोलायचे कारण नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, जे सज्जनी उपहासावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले गे. परंतु प्रसंगानुसार मी जे बोलतो, ज्ञानोबा सांगतात की प्रसंगाला धरून मी बोलतो. प्रसंगाला धरूनच ज्ञानोबा बोलतात. त्यांची सज्जनांची मला क्षमा असावी आणि जे सज्जन आहेत त्यांनी मला क्षमा करावी सांगतात. परंतु अनुवादलो मी प्रसंगे, बघा माझा अनुवाद जो आहे चाललेला तुमच्याबरोबर जो अनुवाद चाललेला, आता साधकांनो तुमच्याबरोबर जो अनुवाद चाललेला आहे, श्रोते हो, तुमच्याबरोबर जो संवाद चाललेला आहे तो कसा आहे, तो प्रसंगानुसार आहे. जे सज्जनी उपहासावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले जे. आणि यापुढे आता श्रीरंग जे काय सांगतात, भगवंत कृष्ण परमात्मा जे काय सांगतात ते प्रसंगाला धरून सांगतो असं ज्ञानोबारांनी लिहिले ते, की भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय अर्जुनाला. परंतु प्रसंगानुसार मी जे बोलतो त्यांची, सज्जनांची मला क्षमा करावी. त्या सज्जन लोकांनी मला क्षमा करा. यापुढे श्रीरंगाने जे काही सांगितले, जे काही भगवंताने कृष्ण परमात्म्याने सांगितले ते आता मी सांगेन. आणि आता प्रत्येकाने सर्व अंगाचे कान करून ऐका. भगवंत काय सांगतो अर्जुनाला, ते बुद्धी ही आकळीता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे.
परी निवृत्ती कृपा दीप उजळीये उजियेडे देखेन मी. ते बोलणे बुद्धीलाही कळण्याला अवघड आहे. ज्ञानोबराचं बोलणं बुद्धीलाही कळणं अवघड आहे. म्हणून शब्दामध्ये ते कदाचित व्यक्त होईल, शब्दामध्ये कदाचित व्यक्त होईल. आणि खरोखर हृदयाची भाषा जी आहे ना, हृदयाची भाषा हृदयातूनच निघायला लागते. हृदयातील भाषा वैखरीतून निघून फायदा नाही, मध्यमातून निघून फायदा नाही. ती निघून कुठून निघायला पाहिजे, तर ती परावाणीतूनच निघायला पाहिजे. परावाणीतूनच भाषा निघायला पाहिजे. आणि ज्ञानोबराची, तुकोबराची, सर्व संत कबीराची ही भाषा कुठली आहे, तर परे होनी परते घर तेथे राहून निरंतर. ते निरंतर परेच्या पलीकडे गेले आणि निरंतर राहिले, भगवंताशी एकरूप होऊन राहिले. म्हणून हे शास्त्र तयार झाले, कबीराचे दोहे तयार झाले, ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी तयार झाली. आणि आपल्या रामदास स्वामीने दासबोध लिहिलं, आत्माराम लिहिलं, आत्माराम पण लिहिलंय. नाथांनी एकनाथी भागवत लिहिलं, गाथा लिहिल्या. हे कसं, तर ते निरंतर परेच्या पलीकडे गेले. परेहून परते घर तेथे राहून निरंतर त्या घरामध्ये राहिलं. आणि म्हणून हे वाचा जी आहे, ही वाचा आपली रसाळ कधी होईल, जोपर्यंत परावाणी, ही परावाणी बोलायला लागली तरच आपली वाचा शुद्ध होतो. अशी वैखरीतून आलेले शब्द कोणालाही सुख देणार नाही. वैखरीतून निघालेले शब्द समोरच्या माणसाला सुख देणार नाही. म्हणून प्रत्येक शब्द हा आपल्या परेतूनच निघाला पाहिजे. आणि ती परेची भाषा जी आहे ते ज्ञानोबरांची, तुकोबराची आहे. म्हणून ज्ञानोबरांनी अमृता अनुभवलेला, अमृतासारखे अनुभव आले त्यांना, आणि अमृतासारखे शब्द बाहेर पडले. आणि ते अमृताचे शब्द आपल्या परेमध्ये उतरायला पाहिजे, प्रत्येकाच्या परेमध्ये उतरले पाहिजे. परा त्यावेळेला धुतली जाते की ज्ञानोबरांचे अमृतरूपी शब्द आहेत, आणि त्या अमृतरूपी शब्दानेच परा धुतली जाते. शब्द कसे आहे, अमृतासारखे आहेत. आणि ह्याची अनुभूती कधी येईल, जेव्हा परेचा मंत्र चालू होईल, जेव्हा परेचा तुमचं नाम, परेचा जेव्हा तुम्हाला दिलेलं नाम परेमध्ये, तेव्हाच तुम्हाला याची अनुभूती येईल. प्रत्येक शब्द हा परेतून निघतो. वैखरीतून निघालेला शब्द हा आपल्याला तारक नाहीये, इतरांना पण तारक नाही. ज्यांनी वैखरीतून निरूपण केलेलं असेल ते इतर लोकांना काही फायदा होणार नाही त्याचा. म्हणून परेतून प्रत्येक शब्द निघाला पाहिजे. आणि परावाणी तुमची चालू व्हायला पाहिजे. जोपर्यंत परावाणी चालू होत नाही, म्हणून लिहिले की नाथाने अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेच मनाचा निर्धार. तिथेच मनाचा निर्धार होतो. अजपा चालू व्हायला पाहिजे, की जी जपायची गरज नाही. अजपा म्हणजे जपण्याची गरज नाही, जपण्याची अजिबात गरज नाही, असा तो नाम आहे. आणि तो एकदा चालू झाला की मग ओठ नाहले, कंठ नाहले, जिव्हा ना स्मरे राम. ओठ पण हालत नाही, कंठ पण हालत नाही. कुठली मान जपणार तुम्ही? हमारा राम जप करे हम बैठे आराम. म्हणजे मला जपायला सांगतात, मग मला जपायची गरज आहे का? मलाही जपायची गरज नाही, कारण अखंड चिंतन विठोबाचं आहे. पण परेमध्ये आपल्याला ती परा आहे ना, ती स्वच्छ व्हायला पाहिजे. आणि परेतून जे काही शब्द निघल ते साधकांच्या हृदयावर परिणाम करतो. मग इथे ज्ञानोबाला काय सांगतात, की ते बोलणे बुद्धीलाही कळण्यास अवघड आहे. बुद्धीला पण कळत नाही ते बोलणे.
ते शब्द बुद्धीलाही कळत नाही. कारण जाणीव जेथे न निघे, विचार मागोता पावली निघे, तर्क ऐनी निघे अंगी जायच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान, ते सत्यबुद्धी हे अज्ञान जाण, आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईजे. ज्ञानोबाराने लिहिलंय 7व्या अध्यायामध्ये. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर आपल्या परेतून जे काही शब्द निघतात ती परावाणी आहे, आणि त्या वाणीशी आपण एकरूप झाल्यानंतरच आपल्याला हे ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी कळेल. म्हणून शब्दामध्ये ते कदाचित व्यक्त होईल, परंतु श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या कृपारूप दीपाच्या उजेडाने मी ते जाणून बोलेन. कोणाची कृपा सांगितली? स्वतःची सांगितली का? बघा ज्ञानोबारांनी. ज्ञानोबारा म्हणतात श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या कृपारूप दीपाच्या उजेडात. कृपारूप दीप कुठला? कृपेचा. सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली. मी म्हणतो का नेहमीच म्हणत असतो, संत रामदासांनी पण तेच लिहिलंय, सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली. अरे गुरुची कृपा आहे ना, तीच गुरु किल्ली आहे. आणि ते ज्ञानोबराय पण ते सांगतात, श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या कृपारूप दीपाच्या उजेडाने मी जाणून बोलेन. त्यांचा निवृत्तीनाथांची कृपा ज्ञानोबारावर झाली, आणि ते कृपारूप दीपाच्या उजेडातून ज्ञानोबारा आपल्याला हे ज्ञान सांगतात. तसं प्रत्येकाने काय करायला पाहिजे की कृपा व्हायला पाहिजे गुरूंची. सतत तुमचा जर गुरुच्या वचनावर सद्गुरु वचन हृदय धरे तोच मोक्षाचा अधिकारी. पण श्रवण मनाला केलेचे करे अति आदर आहे. श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे. श्रवण मनन केलेची करे अति आदर आहे. श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे. आणि म्हणून मननशील लोकांशी अखंड देवाहरणीशी. जो मनन करेल त्याच्याकडे भगवंत अखंड राहतो, अखंड सेवा करतो. जो माणूस मननशील आहे, एखादी गोष्ट आपण ऐकली आणि ते हृदयामध्ये साठवली, आणि आपण जर त्या गोष्टीचं मनन केलं, मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी भगवंत त्यांच्याजवळ राहतो. पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही हो. एवढं पुण्य साठतो. मनन केलं तर पुण्य साठेल तुमचं. हे जीवन आहे. हे आपल्याला भगवंताने, आपल्याला ज्ञानोबारांनी आपल्याला ताट वाढलेलं आहे. ज्ञानोबारांचं ताट आहे, मिष्टान्न याच्यामध्ये. पण ते आपल्याला ह्या श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये उतरवता यायला पाहिजे. आणि उतरल्यानंतर आपल्याला जसं मनन व्हायला पाहिजे. आणि म्हणून मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी सातत्याने भगवंत त्यांच्याजवळ आहे. आणि मनन करता करता अजून पुढे सांगतात रामदास स्वामी, पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. त्यांचा पूर्वसंचित एवढा वाढला जातो की त्याला तोडच नाही, एवढा संचित वाढला जातो. आणि जसं जसं शिल्लक वाढेल, जशी आपल्या देहाची शिल्लक वाढेल, जसं आपल्या देहाची पुण्य वाढेल, तसं ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रकाशित होतो. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे. शांती तुमच्याकडं मुबलक शांती येतो, अपार शांती येतो. शांतीचा अंकुर फुटे. जयामध्ये अचुंबित शांती असे ज्ञानोबराय सांगतात. आत्मसुखाची या गोड्या विटे जो का सकळ विषया, जयांच्या ठाई इंद्रिया माणूस नाही. जे मनाची चाड न सांगे, जे प्रकृतीचे केले नेगे, जे श्रद्धेचे ने संभोगे सुखिया झाला, तयाची तेची गिवसत, जे ज्ञान पावे निश्चित, जयामध्ये अचुंबित शांती असे. तयाची तेची गिवसत, ते ज्ञान त्या साधकाला शोधत होतो. तयाची तेची गिवसत, त्या साधकाला ते ज्ञान शोधत येतो. साधकाला ज्ञानाकडे जायची गरज नाही. तयाची तेची गिवसत, जे ज्ञान पावे निश्चित, जयामध्ये अचुंबित शांती असे. शांती किती आहे? अचुंबित आहे.
चुंबकीय शांती आहे. त्या ज्ञानामध्ये एवढी शक्ती आहे की ती शांती आपल्याला खेचतो. त्या ज्ञानामध्ये एवढी शक्ती आहे ती शक्ती आपल्याला खेचतो. अचुंबित शांती. म्हणून नाथरायांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. म्हणे दास निवृत्तीचा. काय ज्ञानोबा सांगतात? म्हणे दास निवृत्तीचा, मी निवृत्तीनाथांचा दास हे सांगतात. आणि असा आपल्या अंतःकरणाची अवस्था होण्यासाठी आपल्याला 6वा अध्याय समोर आलेला आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये संपूर्ण 6 आहेत ना आपले, त्या 6 आपल्याला बाजूला करता येतात. आपल्याला साधनेतूनच 6 बाजूला होणार आहे. का आपल्यावर 6ंचंच राज्य आहे. काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ यांचं राज्य आपल्यावर. आणि ते राज्य आपल्याला, हे राज्य व्हावे श्रींची इच्छा लिहिली की नाही. मग यांचं राज्य आपल्या अंतःकरणावर गेलं तर मग आपल्याला श्रीमंती येणार आहे. आपल्याला काय येणार आहे? श्रीमंती येणार आहे. म्हणून रायाचे सान्निध्य होता सहजची लाभे श्रीमंतता. तो नाम सगळ्या मंत्रांचा राजा आहे. आणि त्या राजाचं सान्निध्य झालं, रायाचे सान्निध्य होता सहजची लाभे श्रीमंतता. सहज आपल्याला श्रीमंती येते. श्रीमंती म्हणजे काय? आत्मज्ञानाची श्रीमंती, शांतीची श्रीमंती, आत्मसुखाची श्रीमंती. नाही तर तुम्ही आपल्या संसारातली श्रीमंती समजाला कदाचित. कारण संसार कसा आहे? संसार संपूर्ण दुःखमय आहे. संसार संपूर्ण कसा आहे? मग या दुःखमय संसारातून आपल्याला निघायचं असेल बाहेर, तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा, गुरुला शरण जा, गुरुने सांगितलेल्या वाचनावर आरूढ व्हा. सद्गुरु वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकार, तोच तुम्हाला मोक्ष देणार आहे. प्रत्येक शब्दामध्ये काय आहे? तर शक्ती आहे, कुंडलिनी शक्ती आहे. आणि त्या शक्तीमध्ये आपल्याला शक्तीतून भक्ती आहे. ती शक्ती एकदा तुमच्या अंतःकरणामध्ये तयार झाली तर भक्ती कुठे जाते? ते एका आत्मतत्वाकडे जाते. बाहेर भटकत नाही भक्ती. भक्तीकडे वैराग्य येतो, भक्तीकडे ज्ञान येतो. ज्ञान आणि वैराग्य नसेल तर भक्ती काय कामाची? भक्ती खूप माजली जगामध्ये, पण तिची ज्ञान आणि वैराग्य ही 2 मुलं आहेत, ती पार कोलमडून पडल्यात, सुकडी झाल्यात. ती लोकांकडे ज्ञान नाही, वैराग्य नाही, विवेक नाही. म्हणून विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान. ज्यांच्याकडे विवेक नाही ते पशु पक्ष्यासारखे आहेत, प्राण्यासारखे आहेत. तयांचे ऐकता भाषण परलोक कसे. अशा लोकांचं आपण भाषण ऐकलं ज्यांना प्रगट नाही, ज्यांना आत्मज्ञान नाही, ज्यांना आत्मसाक्षात्कार नाही, ज्यांना आत्मसुख नाही, आणि अशा लोकांचं आपण भाषण ऐकलं तर आपल्या पिंडातले जातील का? पिंडातले जातील, त्रिगुण जातील, अहंकार जाईल? अजिबात जाणार नाही. म्हणून ऐशियाचा पदर धरा जेणे देवील घरा. ऐशे पदराचे धनी संत साधू ऋषी आणि मुनी. अशा माणसाचाच पदर धरा. जे जिठी न पाविजे ते जिठी बी न देखीजे. जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञान बळ. गुरुकृपेने काय ऐश्वर्य सांगावे? इंद्रियातीत असे जे ब्रह्मज्ञान. बघा ज्ञानोबा काय सांगतात? व्यवस्थित समजून घ्या, सावकाशपणे ऐका. तुमचं लक्ष इकडे तिकडं विचलित होऊन देऊ नका. ज्ञानोबा सांगतात बघा की जी जिठी ही न पाविजे, जे आपल्याला दृष्टीने हे दिसत नाही ते मी दृष्टीने दाखवेन तुम्हाला. ते जिठे मी न देखीजे, दृष्टी नसताना मी दाखवेन तुम्हाला. तरी जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञान बले. हे ज्ञान इंद्रियांच्या पलीकडे गेल्यावर आहे. इंद्रिया नेनता भोगीजे ज्ञानोबारांनी लिहिले. इंद्रियांना माहीत पण पडत नाही हे ज्ञान. जोपर्यंत आपण इंद्रियांवर आहोत तोपर्यंत हे ज्ञान कोणालाच प्राप्त होणार नाही.
म्हणून अतिंद्रिय परिभोगी न इंद्रियान करवी. बघा ज्ञानवारांची भाषा कशी आहे. अतिंद्रिय परिभोगी न इंद्रियान करवी. अतिंद्रिय ज्ञान आहे, पण मी तुमच्याच इंद्रियांच्या माध्यमातून तुम्हाला या ज्ञानाची प्रतीती आणून देणार आहे. बघा ज्ञानवारांची काय ताकद आहे. म्हणून वय धाकुटा पण नृपती हो. ज्ञान रामदास स्वामींनी तारीफ केले. थोर लहान बुद्धीपाशी सगट कळेना लोकांशी. जो आधी उपजला ते अशी थोर म्हणते. थोर लहान बुद्धीपाशी. जो माणूस वयस्कर आहे, म्हातारा आहे, त्याला थोर नाही सांगत ज्ञानोबराया. ज्ञानोबराया सांगतात थोर लहान बुद्धीपाशी. ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे, व्यापक आहे, विशाल आहे, तो थोर आहे जगामध्ये. थोर लहान बुद्धीपाशी सगट कलेना लोकांशी. लोकांना कळतच नाही म्हणतो. जो आधी उपजला त्याशी थोर म्हणते. जो आधी जन्माला आलाय, जो म्हातारा झालाय, तो थोर आहे का? ना, अजिबात नाही. तो सांगतो ज्याच्याकडे बुद्धी व्यापक आहे, जो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे, जो आत्मानंदामध्ये, जो आत्मसुखाची गोडी भोगतो, तो थोर सांगितलंय. सगट कळेना लोकांशी. जो आधी उपजला त्याशी थोर म्हणते. वय धाकुटा पण नृपती. बघा रामदास स्वामींनी कशी तारीफ केलेली आहे, वाखाणणे केलेले ज्ञानोबरांचे. वय धाकुटा लहान आहे, पण राजा आहे हो. सगळ्या योगी लोकांचा राजा आहे आणि म्हणून जगाची माऊली ठरली. वय धाकुटा पण नृपती. वृद्धतयास नमस्कार करते. मोठे मोठे वृद्ध ऋषीमुनी होऊन गेले, पण ज्ञानोबराच्या ज्ञानोबरायांना प्रत्यक्ष सलाम करतात, लोटांगण घालतात. अतिंद्रिय परिभोगिनी इंद्रिया करवी. एवढी ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये ताकद आहे. बघा ना, 15-16 वर्षामध्ये भाषा पण तयार करतात. आणि पण एवढी गोड, किती चाकाल तेवढी ती वाढतच जाते पुढे. अजून वाचू, अजून वाचू म्हणून लिहिलं की नाही की वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचली तर तुमच्या डोळ्यातच तुम्हाला ज्ञानोबरांच्या दर्शनातच तुम्हाला पंढरी बघायला मिळेल. ज्ञानोबरांच्या वाचनातून दर्शन आहे पंढरीचं. म्हणून लिहिले की नाही, तुम्ही दुरी कही न वचावे तीर्थाशी गा. तुम्ही अखंड यज्ञ यजावे अनायासे. म्हणजे आपला अखंड भजन चालू होतो. ज्ञानोबरांची भाषाशैली जी आहे, शब्द आहेत, त्या शब्दातून हे संपूर्ण काय होतात. भाषा ज्ञानोबरांच्या प्रत्येक शब्दातून आत्मज्ञान हे आत्मसाक्षात्कार आहे. म्हणून वाचील जो कोणी जनी त्यास लोटांगणी. जनाबाई म्हणतो जो कोणी वाचेल मी त्याला लोटांगण घाले. एवढी शक्ती आहे त्या प्रत्येक शब्दामध्ये ज्ञानोबरांच्या. गुरुकृपेने काय ऐश्वर सांगावे. इंद्रियातील असे जे ब्रह्मज्ञान ते जर प्राप्त झाले तर जी गोष्ट दृष्टीस न पडणारी ती दृष्टीशिवाय दिसेल. दृष्टी नसली तरी ती दिसेल सांगतात. अतिंद्रिय परिभोगीन इंद्रियां करवी. अतिंद्रिय ज्ञान आहे, इंद्रियांच्या पलीकडे आहे. इंद्रियांच्या संगती जाई पसरू तसे मती. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवल जय बुद्धी होईल निश्चल. तव तू पावशी केवल योग स्थिती. जोपर्यंत आपली बुद्धी स्थिर होत नाही, निश्चल होत नाही, तोपर्यंत या ज्ञानाची कोणालाच चावल लागणार नाही. आणि ज्ञानोबरांची भाषा आहे आणि म्हणून ती गोड आहे, रसाळ आहे. शब्द जैसे कल्लोल अमृताचे. अमृताच्या लाटा आहे त्याच्यामध्ये. शब्द जैसे कल्लोल अमृताचे. अमृताच्या लाटा आहे त्याच्यामध्ये. आणि अमृत काय करतो? प्रत्येकाला अमर करतो. हाच तो अमृत आहे ज्ञानोबरांच्या. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अमृत आहे. म्हणून ज्ञानामृत गोडी वैष्णवाला धली. योगिया साधले जीवनकला. ना तरी जे धातू वादाही न जोडे. ते लोहीचे पंधरे सापडे. जरी दैवयोगे चढे परिसू हाता. जर देवयोगाने दैवयोगाने हातास परीस लागला तर किमयागारासही जे न मिळणारे जे उत्तम सोने लोखंडात सापडते.
दैवयोगाने ज्ञानोबाने दृष्टांत दिला. कर्मधर्म संयोगाने एखाद्याला हाताला जर परीस लागला, एखाद्याच्या हाताला परीस लागला कर्मधर्म संयोगाने, हातामध्ये परीस आला, लोखंडामध्ये सोनं आहे का हो? लोखंड शेवटपर्यंत लोखंडच आहे, शेवटपर्यंत लोखंड आहे, लोखंडाचं सोनं कधीच होणार नाही. पण जर परीस लागला चुकून हाताला तर लोखंडामध्ये सोनं आहे. तसं ज्ञानोबांची भाषा तुम्हाला लादली तर आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचा भाव नाहीये, पण भगवंताचा भाव ज्ञानोबाच्या या परिसरूपी भाषेतून तुम्हाला मिळेल. ज्ञानोबांची भाषाच परीस आहे, प्रत्येक शब्द हा परीस आहे. आणि जर या लोखंडाला, देहरूपी लोखंडाला ते लागलं तर या लोखंडातून सोनं निर्माण होईल. हा देह कसा आहे आपला, तर देह आपला सोन्यासारखा होईल, सोन्यासारखा. प्रत्येकाचा देह सोन्यासारखाच आहे, पण ज्ञानोबांच्या भाषेचं परीस आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते परिसाचा स्पर्श आपल्याला व्हायला पाहिजे. प्रत्येक शब्द हा परीस आहे, ओवी नाही, श्लोक नाही, प्रत्येक शब्द हा परीस आहे ज्ञानोबांचा. आणि त्या परिसाची ओळख घ्या आणि ते परीस काय करा, आपल्या अंतःकरणामध्ये रुजवा. प्रत्येक शब्द हा परीस आहे. तुमचा देह सोना झाल्याशिवाय राहणारच नाही. ना तरी धातुवादाही न जोडे, ते लोहीचे पंधरे सापडे. म्हणजे लोखंडामध्येच पंधरे म्हणजे सोनं सापडतो. जरी दैवयोगे चढी परीस हाती, दैवयोगाने अनायासे जर आपल्या हातामध्ये परीस आला तर कुठल्या पण लोखंडाला लावलं तर त्याचं परीस होतं. तसं ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीला प्रत्येक शब्द हा परीस आहे. मग कुठल्या पण लोखंडाला, अज्ञानी माणसाला जरी आपण लावला तरी त्याला ज्ञानच सापडणार आहे. तशी गुरुकृपा होय, तरी करिता काय आपण होय, म्हणून त्या पार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तसं ज्ञानोबाला सांगतात की तसे जर सद्गुरूची कृपा होईल, तैसे गुरुकृपा होय, तरी करिता काय आपण होय. जर गुरुची कृपा झाली तर आपण प्रयत्न केला असता काय प्राप्त होणार नाही. तरी करिता काय आपण हवे, गुरुकृपा झाली आणि जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला काय प्राप्त होणार नाही, सगळं काय प्राप्त होईल. म्हणून सद्गुरुकृपा तीच गुरुकिल्ली, जेणे ज्ञानदृष्टी प्रकाशली. सद्गुरुकृपा हीच गुरुकिल्ली आहे. त्याच्यातून ज्ञानदृष्टी, साधकाची ज्ञानदृष्टी प्रकाशित होते. गुरुची कृपाच पाहिजे. सद्गुरुकृपा तीच गुरुकिल्ली, जेणे ज्ञानदृष्टी प्रकाशली. द्वैत्य कपाटे उघडली एक सरे. संत रामदास सांगतात. जो आपल्याकडे दोन भाव होता तो निघूनच गेला. द्वैत भाव, द्वैत कपाटे उघडली एक सरे. म्हणजे जे आपल्याकडे द्वैत दिसायचे, द्वैत भाव निघून गेला आणि अद्वैत भाव तयार झाला. आपणच परब्रह्म आहोत. शब्दांच्या भांडारातून, शब्द भांडार आहे ज्ञानोबांचा. आणि म्हणून इथं काय लिहिलंय, तैसी गुरुकृपा होय, तरी करिता काय न आपण होय. गुरुची कृपा झाली तर सगळं काय मिळेल त्याला, सगळं प्राप्त होईल त्याला. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु कृपा माझ्यावर पूर्ण झालेली आहे. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात की गुरुकृपा माझ्यावर पूर्ण झालेली आहे. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. नामदेव महाराज म्हणतात निज वस्तू दाविली माझी मज. तसं ज्ञानोबांनी पण सांगितलंय की गुरुकृपा जर माझ्यावर झाल्यामुळे मी ही ज्ञानेश्वरी लिहू शकलो, मी पसायदान लिहू शकलो, मी गाथा लिहू शकलो, नवे नवे ज्ञानामृत की ज्याच्यामध्ये अमृत अनुभव मला आले, अमृता अनुभव मी लिहिला. असे ज्ञानोबांनी बरेच बरं का गुरुच्या कृपेने. तसं आपल्याला जर गुरूंची कृपा झाली
तर ज्ञानोबारायांचे शब्द जे आहेत ते आपल्या हृदयामध्ये प्रकाशित करतील प्रत्येक साधकाला. आणि प्रत्येक साधकाने ह्या ज्ञानेश्वरीचा प्रकाश घ्या. कारण ज्ञानेश्वरी तशी बघायला गेलं तर साधना निष्ठा असेल तर आपल्या नाभी कमलाची उपासना चालू झाली तर आपल्याला ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्या मतीनुसार आपल्याला सांगता येईल. आपल्या मतीमध्ये देवा तूच गणेशू सकलार्थ मती प्रकाश. मतीमध्ये पडलेला प्रकाश आणि त्या मतीमध्ये पडलेल्या प्रकाशाच्या माध्यमातून प्रकाशाच्या जोरावर आपल्याला ज्ञानेश्वरी सांगता येते. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू, सर्वांचे लाडके सद्गुरू आपले सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, दिवेकर बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, आपले सुरेश महाराज, आमचे गजानन महाराज यांच्या तसेच आपले आपण सर्व श्रोतेजण ऐकणारे यांच्या चरणी मी समर्पित करत